विशाल पवार, नाशिक महानगर युवा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. बरं. तर आज युवांचा आवाज पोहोचवण्याकरता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी मुलगा आणि ते पण युवा तडफदार असं नेतृत्व आम्हाला नाशिक लोकसभेला उमेदवार म्हणून आम्हाला दिलेलं आहे. आणि सातत्यानं घराणेशाही परिवारशाही हीच चालली आहे. आम्हाला एक साहेबांनी असं नेतृत्व दिलं युवाच्या माध्यमातून का नवीन एक युवा तयार झाला पाहिजे, खासदारकीला एक नवीन युवाचं निर्माण झालं पाहिजे नाशिकमधून. आम्हाला अशी अपेक्षा आहे का बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत तुम्ही केलेला प्रचार आणि आज शेवटचा दिवस काय वाटते? आजपर्यंत सर्व युवा वर्गाने, महिला वर्गाने, सर्व म्हाताऱ्या वर्गाने सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण भाऊ गायकर घराघरापर्यंत पोहोचवले. बरं. आणि प्रचार हा आमचा प्रचार म्हणजे स्वाभिमानी प्रचार आहे. महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा झंझावात आम्हाला नाशिकमध्ये बघायला काही मिळाला. नाही हो, झंझावात कसला काय आलाय? वंचितची ताकद पाहूनच ते सगळे गार झाले. वंचितची ताकद पाहून उमेदवार असं आहे का उमेदवाराचं बाळासाहेबांचं स्वाभिमानी रक्त हे आमच्या अंगात सळसळत आहे. त्यांना माहीत होऊन गेले का नाही, काही नाही. आता झंझावात काही नाही, ते घरी झोपले.